शहराबाहेर आपल्याला हा प्लांट आपल्याला उभा करायचा असल्यामुळे 89 कलमाचा MMC ॲक्ट 89 कलमाचा डॉकेटमध्ये उल्लेख नव्हता, म्हणून हा आपण 89चा उल्लेख करून आपण अवलोकनार्थ आता GB कडे सादर केलेला आहे. माननीय महापौर, या विषयावर मला बोलायचं आहे. पुणे शहराला डांबर सप्लाय करण्याचा एकच प्लांट आहे, तो येरवड्यात आहे का सर? हो, आता एक प्लांट आहे आणि नवीन एक प्लांट आपला पारकरचा ह्याच कंपनीचा जो आहे तो आता इन्स्टॉल केलेला आहे, तो अद्याप चालू केलेला नाही आहे. हां, तर प्रभाग 6 मध्ये जो प्लांट बसवलेला आहे तिथं लोकदाट वस्ती आहेत आणि हा प्लांट बसवला तेव्हा 40 वर्षापूर्वी हा प्लांट बसवला होता. नाही, अंतर्गत तो मॅडम तो तुम्ही म्हणताय तो जुना प्लांट आहे आपला, तो 120 TPचा. आता आपण जो 160 TPHचा जो 2 प्लांट खरेदी केले त्याच्यातला एक येरवड्यात केलाय, तो अद्याप चालू झालेला नाहीये. चालू झालेला नाही असं म्हणू नका, कारण की तुम्ही त्याचा इथं आंदोलन करून लोकांनी बंद पाडलाय तो. नाही, चालू त्याचा बोलू द्या, मग तुम्ही त्यावेळी नंतर तुम्ही बोला. तुम्ही प्लांट आधरात्री लावला, कोणत्याही सन्माननीय सभासदांना सांगितलं, त्याची परमिशन घेतलेली आहे का तुम्ही? त्याचे जे नियम आहेत, त्याचे जे अटी आहेत, त्याची पूर्तता करताना तुम्ही प्लांट लावलेला आहे का हे मला पहिला सांगा. तिथं लोकदाट वस्ती असतानाही 5000 लोक तिथं जवळ राहतात आणि सीमा भिंत ही 100 मीटरच्या आत आहे. तर प्रत्येकाच्या घरामध्ये, कपड्यांमध्ये, अन्नामध्ये ते सगळे धूळ कण जात आहे. कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे आणि गर्भवती महिला असेल तर खोकला सर्दीने जर मेडिसिन घेत असेल तर तिचा गर्भ पडत आहे. अशी कंडिशन आमच्या प्रभाग 6 मध्ये लोकांमध्ये आहे. रोज लोक नागरिक आहे ना सर्दी खोकल्यासाठी दवाखान्यात जात आहेत आणि अशा परिस्थितीत तुम्ही दुसरा प्लांट आणून लावला. आम्ही गेल्या वर्षी आंदोलन केलं त्याच्यावर, तर तुम्ही आम्हाला काय म्हणलं की ते प्लांट आम्ही बदलणार आहे, शहराबाहेर आम्ही लावणार आहे. पण त्याचं काय झालं? काहीच त्याच्यानंतर निष्कर्ष निघाले आणि रातोरात दुसरा प्लांट आणून बसवताय. हे कसली दादागिरी चालली आहे तुमची? प्रभाग 6 म्हणलं तर काय सगळं अन्याय करण्याची भूमिका आहे काय? एक जण येतो अतिक्रमण करतो, दुसरा येतो तर प्लांट बसवतो. प्रभाग 6च्या लोकांनी जायचं कुठं? आणि तिथं राहणारे सर्व स्लम एरियातले लोक आहेत, जेव्हा दिवसभर कमवतात तेव्हा रात्री अर्धी भाकर खातात आणि दिवसभरातून कमाई ही 500-600 रुपयाची असते आणि संध्याकाळी जाऊन दवाखान्यासाठी पैसा खर्च करावा लागत आहे. ते डॅम्बर प्लांट मग काय परिस्थिती आहे ती तुम्ही वस्तुस्थिती जाऊन बघा. आणि जोपर्यंत दुसरीकडे डांबर प्लांट होत नाही तोपर्यंत आमच्या प्रभागातील डांबर प्लांट हा बंदच राहील, आम्ही उघडू देणार नाही. मग तो भविष्यात कोणताही वाईट प्रकार घडला तर सगळ्या नागरिकांनी मला सूचना केली की ताई तिथं प्रभागात कोणत्याही गाड्या डांबरसाठी आल्या, मारहाण झाली, काही वाईट उचित प्रकार घडला तर सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. कारण आम्ही पूर्ण कल्पना देतानाही दुसरा प्लॅन तुम्ही बसवता म्हणलं तर हा अन्याय नाही का आमच्यावर? माननीय महापौर, पोल्युशन कंट्रोल बोर्डनी सुद्धा आपल्याला गेल्या वेळेला निर्देश दिले होते की दाट वस्तीतनं सगळे प्लांट्स बाहेर काढा. मग तुम्ही आता परत दाट वस्तीत कसे काय डांबर प्लांट चालू पण केलेलं आहे? आताचा जो विषय तो ह्यासाठीच आहे ना, शहराच्या बाहेरचा. आता शिंदे वस्ती मधला जो आपण ठेवतोय तो 6 महिने लागतील अजून. यांचा बनकर साहेब, येरवडा मधला जो प्लांट आहे त्याला सुद्धा कन्सेंट टू एस्टॅब्लिशमेंट MPCBनी दिलेली आहे. कन्सेंट टू ऑपरेटची आल्यानंतरच आपण तो चालू करणार आहे. आता फक्त आपण इन्स्टॉल करून घेतलेला आहे. चालू केला होता, धूळ उडली लोकांच्या अंगावर. माननीय महापौर, जवळजवळ 1 लाख लोकांची वस्ती त्या झोपडपट्टीमध्ये आहे. तुम्ही तिथं चालू करता, दुसरी कोणती जागा घ्या ना, अशीच जागा कुठेतरी बाहेर घ्या. शिंदेवाडीत घेतली पण त्याला 6 महिने जातील, खड्ड्यात लोक मरून जातील तोपर्यंत. माननीय महापौर, शिंदेवाडीत जागा घेतली त्याला 6 महिने लागतील चालू व्हायला. पर्यावरणावरती बोललो. खरं तर पर्यावरणाचा विषय होता, त्यावेळेस आम्ही हा विषय मांडणार होतो, पण आम्हाला बोलायची संधी मिळाली नाही. चालतील का? आपण आपला जो प्रशासन आहे ठरून हे लोक आमच्यावरती प्रभाग 6 वरती अन्याय करायचा प्रयत्न करतायत. तुम्ही आमच्या इथल्या पर्यावरणाचा विचार न करता. माननीय महापौर, आपल्याला विनंती आहे, दाट वस्ती मधले तर प्लांट चालू नसला पाहिजे. प्लांटला लागून कमीत कमी 1-1.5 लाख लोकांची वस्ती आहे, लोकवस्ती आहे. आपण त्याचा विचार करावा. माननीय महापौर, प्लांट आता जी करावं ह्याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये दाट वस्तीमध्ये, लाख लोकांच्या वस्तीमध्ये जर एवढा मोठा धुराचा जर विषय आला सर, आताचा नवीन जो सगळं होणार नाही. सर, आपण जाऊन प्लांटची पाहणी केली का? इमिशनचा आहे प्लांट. आता जो प्लांट आहे तो 0 इमिशनचा आहे, त्याच्यामुळे आपण तो प्लांट घेतलेला आहे. बनकर साहेब, आपण जाऊन पाहणी केली का त्या नवीन प्लांटची? नवीन प्लांटची जितकी डस्ट आणि इतकी धूर निघतंय ना, तुम्ही स्वतः बी तिकडे थांबू शकत नाही. प्लांटची पाहणी केलेली आहे मी, अजून तो सुरुवात केलेली नाहीये. ते कन्सेंट ऑपरेट झाल्यानंतर आपण करणार आहे. चालू केलं नसेल तर करू नका. परवा सुरू केला होता आपण प्लांट. परवा
आम्ही आपल्याला विनंती करतो, चालू केलं नसेल तर आत्ताच शिफ्ट करा. पण दाट वस्तीमध्ये एरोड्यासारख्या जागेमध्ये सर जर डांबर मॅडम plant आपल्याला चालवला, आता खड्डे किती त्रास होणार आहे? खड्डे जे आपल्याला हे करायचे आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्याला बंद करता येणार नाहीये. जुना प्लॅन जो आहे त्याच्यावरती आपल्याला करता येईल ते चालू. मान्य महापौर, माननीय येरवड्यामध्ये माननीय महापौर जे अधिकारी जे काही सांगतात ना, आमच्या ज्या खोटं भगिनी सांगतात, आहेत, डॅनियल परमिशन ताई- कोणत्याही डॅनियल प्रकारची त्यांना लांडगे, मिळाली नाहीये. त्यांच्या पत्नी लांडगेताईंनी जो विषय मांडलेला आहे, गेले 6 महिने झालं प्रत्येक स्टँडिंग कमिटीमध्ये आमच्या येरवड्याच्या डांबर प्लांटबद्दल मी बोलत आहे. बनकर साहेब, आपल्यालाही कल्पना आहे, जवळपास मी 4 महिन्यांपूर्वी आमच्या येरवड्यामध्ये तो प्लांट बसू नये म्हणून आपल्याला मी त्या ठिकाणी ठराव दिलेला आहे. 4 महिने झाले पण आपण लोक आजपर्यंत त्याचा अभिप्राय मला देऊ शकलेला नाहीये. एकीकडे महापौरताई म्हणतात की पुण्यामध्ये पोल्युशन कंट्रोल करायचे, पुण्यातले सगळे RMC प्लांट पुण्याच्या बाहेर काढायचे, आणि दुसरीकडे आमचे येरवड्यातले लोक त्यांनी जवळपास गेले 30-35 वर्ष जे येरवड्याच्या डांबर प्लांट त्या ठिकाणी त्यांना उपद्रव सहन केलेला आहे, त्याच ठिकाणी तुम्ही दुसरा एक डांबर प्लांट अजून तिथे आणून ठेवलेला आहे. आमच्या सहकारी दावडेताईंनी जो शिंदेवाडीचा प्रस्ताव दिलेला आहे त्याच्याबद्दल मला बिलकुल विरोध नाही आहे, तो पुण्याच्या बाहेर आहे. परंतु त्याच धर्तीवरती ज्यावेळेस पुण्यातले RMC प्लांट तुम्ही पुण्याच्या बाहेर नेताय त्या ठिकाणी पोल्युशन होतं म्हणून, तर मग हा तुम्ही 0 एमिशन सांगताय. बनकर साहेब, आपण थोडी माहिती घ्या. तुम्ही काल तो प्लांट त्याचं चालू केलेला आहे, त्याच्याकडे त्या प्लांटची तुमच्याकडे 2 मिनिटं माझं होत्या सर. चालू केलेले माझं केलं होतं. सभागृहात बनकर साहेब, आपण चालू केला केलेला आहे होता, प्लांट. खोटं बोलू नका, चालू केला होता. त्याच्याकडे तुमच्याकडे MPCBची परमिशन नसताना तुम्ही त्याच्यावरती 200 टन माल काढलेला आहे. काढलाय का नाही काढला त्या ठिकाणी सांगा. आणि जे तुम्ही सांगता पोल्युशन होत नाहीये, 0 एमिशन आहे, मी आज तुम्हाला सभागृहामध्ये मला सांगा, 0 एमिशनचा डांबर प्लांट तुम्ही तिथे चालवता. मी उद्या 0 एमिशनचे RMC प्लांट त्या ठिकाणी आणतो पुण्यामध्ये, त्याला तुम्ही परमिशन देणार आहात का? माझ्या येरवड्यामधल्या त्या प्लांटच्या आजूबाजूच्या लोकांनी आजपर्यंत अनेक लोकांना त्वचेचे श्वसनाचे आजार झालेले आहेत त्या डांबर प्लांटमुळे. तुम्ही तो तिथनं हटवायचं सोडून दुसरा प्लांट त्या ठिकाणी लावलेला आहे. पुणे शहर ज्या पद्धतीने वाढते, पुणे शहराच्या 4ही बाजूला खरं तर तुम्ही या ठिकाणी प्लांट वाढवणं गरजेचं आहे. परंतु भर वस्तीमध्ये ट्रॅफिकचा सुद्धा तिथे अडचण होतोय, अनेक सेवकांचे त्या ठिकाणी बळी गेलेले आहेत. तर माझी प्रशासनाला विनंती आहे, शिंदेवाडीच्या प्रकल्पाला माझा विरोध नाहीये, परंतु येरवड्यामधल्या प्लांटचा तुम्ही पुन्हा एकदा फेरविचार करावा आणि आमच्या येरवड्याच्या नागरिकांना कुठेतरी थोडीशी राहत द्यावी. धन्यवाद. माननीय महापौर, माझा ऐका ना, 2 मिनिटं. माझा खुलासा करा की येरवड्यातला प्लॅन्ट कधी तुम्ही शिफ्ट करणार आहे. आम्ही तिथं चालू देणार नाही, तुम्हाला स्पष्ट सांगते. माननीय महापौर, आपण येरोड्याच्या बाबतीमध्ये पाहणी करावी, आरोग्याचा अहवाल घ्यावा, पोल्युशन कंट्रोल बोर्डचा अहवाल घ्यावा, मग त्यानंतर तोपर्यंत आपण चालू करू नये तो प्लांट येरोडा भरवस्तीतला. नाही सर, शिंदे साहेब, ह्याच्यामध्ये आपल्याला खड्ड्यांचे जे नागरिकांच्या तक्रारी त्या बुजवायच्या, त्याच्यामुळे आपण आता सर नवीन प्लॅन्ट आपण आता लगेच हे करत नाही. MPCBचे कन्सेंट ऑपरेट आल्यानंतरच चालू करणार आहे. बनकर साहेब, आपण नवीन प्लांट चालू केलाय, साहेब चालू त्याचे केलेला व्हिडिओ आहेत नाही. आमच्याकडे आता. साहेब चालू केलेला नाहीये, त्याची सेटिंग करण्यासाठी आपण तो मटेरियल काढलेला होता फक्त तो. हो साहेब, पण त्या अद्याप प्लांट तो चालू झालेला नाही, सर. त्या आजूबाजूच्या लोकवस्तीला कमीत कमी 1-1.5 लाख लोकांची वस्ती आहे त्या आजूबाजूला. तो विचार का करत नाहीये? भरपूर आम्ही वारंवार पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतोय, ज्या दिवशी आम्ही कॅन्सर हॉस्पिटलवरती बोललो त्याच दिवशी आम्ही सांगितलं की जर तुम्ही कॅन्सरच्या क्युअरवर काम करताय तर कॉज ऑफ कॅन्सरवर तुम्ही काय काम करत का नाहीये? बनकर साहेब, या विषयावर कन्सेंट टू तुम्हाला मी ऑपरेट बरोबर आल्यानंतरच आपण तो सांगितलेलं चालू करणार आहे. आणि जुना जो प्लॅन्ट आहे 120 अजून टीपीचा तो तुम्हाला बंद करणार महाराष्ट्र आहे. पोल्युशन बोर्डची परवानगी सुद्धा नाहीये त्याला. तुम्ही चालू केलं एस्टॅब्लिशमेंट परमिशन आलेली आहे. महाराष्ट्र पोल्युशन बोर्डची परवानगी सुद्धा नाहीये. तुम्ही इलिगल ते प्लांट चालवताय. माननीय महापौर, मी तेच सांगतोय, कन्सेंट टू ऑपरेट आल्यानंतर आपण सुरू सभासदांना करणार आहे. विनंती आहे, आपण सगळेजण शांत राहा. आपण महापौर स्वतः साहेब, तिथे एकच व्हिजिट मुद्दा या करूया. ठिकाणी सांगतो, बनकर पुणे साहेब, शहराच्या विकासामध्ये आपण कुठेही आयुक्त आपला त्रास साहेबांसोबत द्यायचा तिथल्या नाहीये. सभासदांसोबत आपण तिथे व्हिजिट करूया आणि सर. त्याच्यावरती निर्णय घेऊया. येस मॅडम. बनकर साहेब, पण मॅडम, तुम्ही हा एक दिवस शिंदे द्या आम्हाला, वस्तीला पूर्ण मान्यता- तुमचा लंच बी तिथं ठेवतो, डिनर बी तिकडे ठेवतो, आपण तिथंच बसून खाऊ. माननीय मग महापौर, आपल्याला तुम्ही कळेल की visit किती करा, त्रास आमची होतो. मागणी मी आहे. सभासदांना विनंती केली की मी स्वतः तिथे व्हिजिट करणार आहे, आपण बसून घ्या ते. प्लीज मॅडम. प्लीज. मान्य महापौर, शिंदेवाडीची माहिती द्या ना. शिंदेवाडीची माहिती द्या ना. मान्य महापौर, हा यांच्या येरोड्याच्या संदर्भातला प्लॅनचा विषय झाला, पण आपण जो प्रस्तावित आता शिंदेवाडी या ठिकाणी जो प्लॅन येरवड्याचा विषय आता संपलाय, मी व्हिजिट करणार आहे तिथे. शिंदेवाडीचं बोलतोय मी, शिंदेवाडीचं बोलतोय. शिंदेवाडीचा जो प्लॅन्ट आपण प्रस्तावित केलेला आहे, इथं आपण आता म्हणलं की दाट वस्तीमध्ये आपण तो प्लॅन्ट लावला तर नुकसान होतंय, हे आपल्या समोर आलं. शिंदेवाडी देखील काय झाले, आता तिथे दाट वस्ती झाली, तिथे अंजिराची शेती आहे,
आणि त्या वेळू आणि शिंदेवाडी ह्या भागामध्ये सगळे नागरिक तिथं पोल्युशनमुळे ऑलरेडी त्रस्त आहेत. शिंदेवाडीमध्ये ग्रामसभा झाली 7/5/2026ला आणि त्या ग्रामसभेमध्ये विशेष सभा संपन्न झाली. त्याच्यामुळे ठराव मंजूर झाला की हा डांबर प्लॅन्ट आमच्या इथं होऊ नये असं सभा त्या ठिकाणी झाली. दुसरं असं त्या सर्व ग्रामस्थांनी परवा दिवशी आयुक्तांच्याकडे वेळ मागितलेली आहे की हा प्लॅन्ट आमच्याकडे येऊ नये, जर आला तर आम्ही सगळे आंदोलन करू. आणि या सभागृहात महापौर मी आपला विनंती करतो की हा प्लॅन्ट त्या ठिकाणी येऊ नये, दुसऱ्या ठिकाणी तो शिफ्ट करावा, नाही तर माझ्यासह आम्ही सगळे त्या आंदोलनात सहभागी होऊ. पण माझी विनंती की हा प्लॅन्ट आपण दुसरीकडे शिफ्ट करा, त्या जागेवर तो देऊ नये, जागा बदलावी अशी माझी आपल्या विनंती. मान्य महापौर, माहिती थोडीशी साहेब, माहिती थोडी शिंदेवाडीच्या बद्दल डिटेल द्या ना आम्हाला. काय सर, शिंदेवाडीच्या ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जे इथे 2 हॉटमिक्स प्लांटचे टेंडर्स मागवली होती. 2पैकी एक जागा आपल्याला येरवड्याला अवेलेबल होती म्हणून तिथे येरवड्यात एक प्लांट उभा केलेला आहे. दुसऱ्या जागा अवेलेबल नसल्यामुळे आपण त्या जागेच्या सर्चमध्ये असल्यामुळे शिंदेवाडीच्या तिथे जी जकात नाक्याची पुणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या मालकीची जागा होती 5 एकर, त्याच्यामधली 2 एकर जागा ही हॉटमिक्स प्लांटला आणि बाकीच्या 2 डिपार्टमेंटला जागा देऊ केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये हा आपण आता प्लॅन्ट इन्स्टॉल करतोय आहे. ते जे येरवड्यामध्ये जी पार्कर कंपनी आहे की ज्यांचा प्लॅन्ट हा 0 इमिशनचा आहे, तो आपण तिथे इन्स्टॉल करण्यासाठी आपण हा प्रस्ताव केला आहे. हा मागच्या त्याचं कन्सेंट टू एस्टॅब्लिशमेंट अँड कन्सेंट टू ऑपरेट MPCBनी दिल्यानंतरच तो चालू होईल याची मी ग्वाही देतोय. आणि ह्याच्यामध्ये आता मागच्या मुख्य सभेला पण हा प्रस्ताव आपला सादर केलेला होता, फक्त त्याच्यामध्ये 89चा ठराव नसल्यामुळे तो पुढे ढकलला होता. तो आता आपण मंजुरीसाठी अवलोकनार्थ जीबीच्या मंजुरीसाठी ठेवला. विषय क्रमांक 112/279 विरोध आहे. शिंदेवाडीची जागा अतिशय योग्य आहे, गावाच्या बाजूला आहे, त्यामुळे एवढे काही गावाचा अडचण येणार नाही. बाजूला विषय क्रमांक 139. मान्य.